हॅलो, नमस्ते. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आज सोमवार आहे. चेस्ट वर्कआउट असतं, पण मी व्हिडिओ शूट करायचे विसरून गेले. एवढा जास्त पाऊस चालू आहे ना, काय सांगू. या पावसाने एवढं अवघड केलंय ना. पावसामुळे थंडी खूप वाजते आणि सकाळी उठावंसं पण वाटत नाही. पण काय करणार ना, मुलाला स्कूल असतं, उठावं लागतं. सकाळची सुरुवात गरम पाण्यापासून झाली. छान असं तांब्यामध्ये गरम पाणी पिले. कधी कधी ग्लासमध्ये पिते, कधी कधी गरम पाणी म्हणजे तांब्या गॅसवर ठेवते, त्यातच पिते. नाश्त्याला छान पोहे बनवले होते. नाश्ता झाल्याच्या नंतर जिमला जायच्या आधी थोडा वेळ आहे ना, हे थोडंसं अर्ध वाटी आहे ना, असा कूट खाल्ला होता. हा कूट काय आहे आणि याच्यामध्ये काय काय टाकले ते तुम्हाला पुढे शेअर करतेच. व्हिडिओ मी जिममध्ये गेल्यावरती शूट करायचं का विसरले, काय माहिती काय झालं मला कळलंच नाही. आणि बाहेर एवढा जास्त पाऊस येत होता ना, पावसामुळे एवढी जास्त थंडी वाजतीये ना. सकाळी 10 वाजता आहे ना, जेव्हा उन्हाळ्यामध्ये कडक ऊन पडायचं ना, त्यावेळेत आता एवढा काळोख असतोय ना पावसामुळं. धो धो पाऊस येतोय ना, त्याच्यामुळे ना वजन कमी करायचं खूप अवघड झालंय. एकतर तिथं वर्कआउट करताना थंडी वाजती, करावं असं वाटत नाहीये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे खाल्लं की असं वाटतं लगेच झोपावं गदडीमध्ये जाऊन. असं वाटतं अंगावर घेऊन ब्लँकेट वगैरे घेऊन मस्त झोपावं, काही टेन्शन नाही असं वाटतंय. पण काय करणार, आपलं रुटीन येते तर करावंच लागतं. मग जिमवरून आल्याच्या नंतर आहे ना, एवढी थंडी वाजत होती काय सांगू. तरी सुद्धा आहे ना, मी इथं नॉर्मल असं आहे ना, थोडंसं दही फिरवून घेतलं मिक्सरमध्ये आणि त्याचं ताक बनवलं. म्हणजे अर्धी वाटी दही होतं, त्याचं ताक बनवलं थोडंसं पाणी घालून. त्याच्यामध्ये माठातलंच पाणी टाकलं होतं. त्याच्यानंतर ना जेवणासाठी असं बनवलं होतं. जेवण केलं मस्त असं. सोयाबीनची भाजी केली होती, काकडी घेतली, एक पापड घेतला आणि अर्धीच भाकरी घेतली बरं का. जास्त भाकरी मी काय घेतली नाही, कारण मी जिमवरून आले होते आणि लगेच मला काय जेवायचं नव्हतं. म्हणजे एवढं माझ्यासाठी ठीक होतं. एक तर प्रोटीन खायचं असतं काहीतरी, पण मला अंडे वगैरे ऑप्शन वाटला नाही सोमवार असल्यामुळे. म्हणून मग मी इथं सोयाबीनच घेतलं होतं. सोयाबीन पटकन भिजल्या जातं आणि पटकन बनल्या जातं. तर आता मी सकाळी नाश्त्याला ते जे कूट खात होते ना, त्याच्यामध्ये काय येते तुम्हाला पटकन शॉर्टमध्ये सांगते, जास्त लॉंग व्हिडिओ नाहीये. तर त्याच्यामध्ये आहे ना, मी बदाम, काजू, थोडेसे फुटाणे आणि नाही का मखाने असं सगळं टाकून आहे ना त्याचा कूट बनवला. शेंगदाणे पण मी भाजलेले त्याच्यामध्ये टाकलेले येतं. लाडू बनवतात पण लाडू नाही वळले त्याचे, तसंच ठेवले आणि अर्धी अर्धी वाटी मी जिमला जायच्या आधी खात असते. तर असं आहे. अजून नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये शेअर करेन. तर इथं जेवण झाल्याच्या नंतर आहे ना, आता हे जेवण माझं जवळजवळ 3-3:30ला होत आहे. याच्यानंतर मला भूकच लागत नाही, त्याच्यामुळे रात्रीचं मी काही जास्त आता खात नाहीये. ज्यावेळेस खाते ते तुमच्यासोबत शेअर करत असते, ज्यावेळेस खात नाही तेव्हा नाही शेअर करत. तर आजच्या पुरतं एवढं छोटा व्हिडिओ होता. व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा.